जेव्हा तुम्ही भेंडीची भाजी बनवता तर ती चिकट होते, मोकळी मोकळी होत नाही, त्याचबरोबर खात असताना तोंडामध्ये गुळगुळीत लागते। तर अशी ही भेंडीची भाजी तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा, अगदी छान होईल, मोकळी आणि अजिबात चिकट होणार नाही। तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी इथे 200 ग्राम एवढी भेंडी घेतलेली आहे आणि तिला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे। आता पहिली टिप ही की भेंडी कापत असताना जी त्यामध्ये ज्या सीड्स असतात, बिया असतात, तर त्या अजिबात कट करायच्या नाही, तर त्या अख्ख्याच राहिल्या पाहिजे। तर ही भेंडी बनवण्यासाठी मी इथे एक मोठा बारीक चिरलेला कांदा, एक मोठा टोमॅटो, 1 टेबलस्पून एवढं जिरे, चवीपुरतं मीठ, हाफ टेबलस्पून एवढी हळद आणि मी घेतलेले आहेत थोडेसे चिली फ्लेक्स। चिली फ्लेक्सने भेंडीला अगदी छान अशी चव येते, त्याचबरोबर रंगही छान येतो। तर इथे कढईमध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून एवढं तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आणि जिरे तडतडले की त्यामध्ये लगेच कांदा घालायचा। कांदा हा तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। आता या स्टेपला आपण इथे बारीक कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि तो सुद्धा तेलामध्ये चांगला फ्राय करायचा। आता यामध्ये आपण घालणार आहोत चिली फ्लेक्स। चिली फ्लेक्स घातल्यानंतर ते सुद्धा तेलामध्ये चांगले तळले गेले पाहिजे, म्हणजे अगदी छान असा सुगंध येतो। तर हे सगळं झाल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालायचं आहे, अगदी चवीपुरतं। आता या स्टेपला मीठ घालणं अगदी गरजेचं आहे, कारण वरतून आपण जर मीठ भेंडीवर टाकाल तर भेंडी चिकट होते, त्यामुळे आधीच मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ चांगलं मेल्ट झालं की यामध्ये कापून घेतलेली भेंडी घालायची। तर ही भेंडी तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची, म्हणजे अगदी एक पिसाला सुद्धा तेल लागलं पाहिजे चांगलं। आता यामध्ये हाफ टेबलस्पून हळद, हाफ टेबलस्पून एवढी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटापर्यंत चांगलं शिजून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भेंडी किती छान झालेली आहे। भेंडी ही पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे अशी फिरून घ्यायची, म्हणजे तळाला लागलेला जो मसाला आहे तो पुन्हा त्यामध्ये चांगला मिक्स होतो। असे हे मिक्स झालं की यावर पुन्हा 1 ते 2 मिनिटापर्यंत झाकण ठेवून याला शिजून घ्यायचं आहे। 2 मिनिटानंतर आपली जी भेंडी आहे ती अगदी छान प्रकारे शिजून रेडी झालेली आहे। अगदी सॉफ्ट आणि अगदी मोकळी अशी भेंडी आपली रेडी आहे खाण्यासाठी। रेसिपी नक्की ट्राय करा, त्याचबरोबर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी भेंडी आपली इथे रेडी झालेली आहे। तर चला मग वाट कसली बघताय, रेसिपी नक्की ट्राय करा।